राज्यपाल नियुक्त आमदारांमध्ये रुपाली चाकणकर यांना संधी देण्यास आता विरोध केला जातोय। राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या रुपाली पाटील यांनी रोखठोक भूमिका घेतली आहे। एक व्यक्ती एक पद या न्यायानुसार अजितदादा नक्कीच न्याय देतील असं रुपाली ठोंबरे यांनी म्हटलेलं आहे। एकाच महिलेला किती पद देणार असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला। रुपाली पाटलांनी नेतृत्वाला सवाल उपस्थित केला तर पक्षामध्ये इतरही महिला आहेत त्यांना संधी द्यावी अशी मागणी देखील आता रुपाली ठोंबरे यांनी केलेली आहे। रुपाली पाटील विरुद्ध रुपाली चाकणकर असा वाद आता निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय। महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय। विधान परिषदेच्या जागेवरून राष्ट्रवादीमध्येच आता वाद निर्माण झालेला आहे। राज्यपाल नियुक्त आमदारांमध्ये रुपाली चाकणकर यांना संधी देण्यास आता विरोध केला जातोय। राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या रुपाली पाटील यांनी रोखठोक भूमिका घेतलेली आहे। या संदर्भात त्यांनी जे ट्विट केलेलं आहे त्यांचं ट्विट देखील आपण पाहूयात। एक व्यक्ती एक पद या न्यायानुसार अजितदादा नक्कीच न्याय देतील, रुपाली ठोंबरे यांचं हे ट्विट आहे। एकाच महिलेला किती पद देणार, पक्षामध्ये इतरही महिला आहेत त्यांना संधी द्यावी। तर विधान परिषदेच्या जागेवरून राष्ट्रवादीमध्ये आता वाद निर्माण झाला। राज्यपाल नियुक्त आमदारांमध्ये रुपाली चाकणकर यांना संधी देण्यास आता विरोध केला जातोय। राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या रुपाली पाटील यांनी आता रोखठोक भूमिका घेतलेली आहे। तर एक व्यक्ती एक पद या न्यायानुसार अजितदादा नक्कीच न्याय देतील असं रुपाली ठोंबरे म्हणतात। एकाच महिलेला किती पद देणार असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केलाय। रुपाली पाटील यांनी थेट आता पक्ष नेतृत्वाला सवाल उपस्थित केलाय। पक्षामध्ये इतरही महिला आहेत त्यांना संधी द्यावी अशी मागणी आता रुपाली ठोंबरे पाटील यांनी केलेली आहे। रुपाली पाटील विरुद्ध रुपाली चाकणकर असा आता वाद निर्माण होत असल्याचं चित्र सध्या पुण्याच्या राजकीय वर्तुळामध्ये पाहायला मिळत आहे। विधान परिषदेच्या जागेवरून राष्ट्रवादीमध्ये वाद निर्माण झाला। राज्यपाल नियुक्त आमदारांमध्ये रुपाली चाकणकर यांना संधी देण्यास आता विरोध केला जातोय। रुपाली ठोंबरे पाटील यांनी भूमिका घेतलेली आहे। या संदर्भात चर्चा करण्यासाठी आणि प्रतिक्रिया देण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमाताई अंधारे आपल्याशी जोडल्या जात आहेत। सुषमाताई, स्वागत आहे लोकशाही मराठीमध्ये तुमचं। पुण्याच्या राजकारणामधला एक नवा वाद, विधान परिषदेच्या जागेवरून राष्ट्रवादी पक्षातच आता वाद उफाळून आलाय। रुपाली चाकणकर विरुद्ध रुपाली पाटील असा हा संघर्ष पाहायला मिळतोय, कारण आमदारांमध्ये रुपाली चाकणकर यांना संधी देण्यास आता राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या रुपाली पाटलांनी विरोध केला। त्यांनी रोखठोक भूमिका घेतली आहे। मला वाटतं की हा अजित दादांचा पक्षांतर्गत विषय आहे, त्यावर मी भूमिका मांडणं तितकंच संयुक्तिक नाही। मात्र महिलांचं राजकारण म्हणून किंवा महिला नेतृत्वाला संधी म्हणून जेव्हा विचार केला जातो तेव्हा नेमके निकष काय ठरवले जातात। उदाहरणार्थ आमच्याकडे शिवसेनेमध्ये फार धडाडीने काम करणाऱ्या महिला, ज्या रिस्क उचलून काम करतात, ज्या सातत्याने पुढाकार घेतात, भूमिका मांडतात, विरोधकांना अंगावर घेण्याची ज्यांची तयारी असते, अशा सगळ्या निकषात जर बघितलं तर रुपाली ठोंबरे या अत्यंत धडाडीच्या महिला नेतृत्व म्हणून काम करतात। जेव्हा कधी अजितदादा असतील किंवा त्यांच्या पक्षावर कधी संकट काळ आला असेल तेव्हा रुपाली चाकणकरने कायम बॅकसीट घेतलेली आहे। पण ते आता अडचण अशी झाली की जेव्हा रिस्क घ्यायची असते, जेव्हा आव्हानं पेलायची असतात तेव्हा रुपाली ठोंबरे, आणि जेव्हा सत्तेची पदं चाखायची असतात तेव्हा मात्र रुपाली चाकणकर, हे काही म्हणजे लोकांना पटत नाही असं राजकारण झालेलं। मला वाटतं चाकणकरांचा जनता तसं पण काही खाली नाहीये। रुपाली ठोंबरेंना मानणारा एक स्वतःचा वर्ग आहे, त्यांनी स्वतःचा एक असा मतदार निर्माण केलेला आहे। पण आता भूमिका काय घ्यायची शेवटी त्यांचा पक्ष त्यांना ठरवेल। अगदी सुषमाताई, तुमची अत्यंत महत्त्वाची प्रतिक्रिया बातमीच्या संदर्भातली पोहोचलेली आहे। तुम्ही लोकशाही सोबत संवाद साधला त्याबद्दल धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।